देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत जगातील पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा विक्रम केलेला आहे. एवढा जास्त वेळेस अर्थसंकल्प सादर करून या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य माणसाचा एकच प्रश्न होता, स्वस्त काय होणार आणि महाग काय होणार. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं होतं की भारतामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंवरती सीमा शुल्क कमी केलं जात आहे. म्हणजे चामडे असेल, कापड असेल यासारख्या वस्तूची निर्यात आता अधिक स्पर्धात्मक जी आहे ती होणार आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा मूलभूत सीमा शुल्क माफ करण्यात येणार आहे. आणि इथे प्रश्न आहे, मग स्वस्त काय होणार आहे. कपडे, चामड्याच्या वस्तू, सिंथेटिक पादत्राणे, कर्करोग व मधुमेहावरील 17 औषधे शुल्कमुक्त केली गेलेली आहेत. लिथियम आयन बॅटरी, मोबाईल बॅटरी, सौर ग्लास, ईव्ही, सीएनजी, मायक्रोवेव्ह ओव्हन, विमान इंधन आणि परदेश प्रवास हे सगळं तुलनेने जे आहेत आता स्वस्त होण्याची शक्यता आहे. मग आता महाग काय होणार आहे, तर दारू असेल, भंगार, सिगरेट, खनिजे, पीव्हीसी, फ्लेक्सशीट या वस्तूवरती कस्टम ड्युटी जी आहे ती आता यापुढे वाढवण्यात आलेली आहे. मग अर्थमंत्री आपल्या भाषणामध्ये म्हणतात की आत्मनिर्भरता हेच आपले मार्गदर्शक तत्व आहे. देशांतर्गत उत्पादन, ऊर्जा सुरक्षा, आयातीवरील अवलंबत्व कमी करणे, रोजगार निर्मिती करणे, कृषी उत्पादकता वाढवणे आणि घरगुती खरेदी शक्ती वाढवणे हे या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आहे. लक्षात घ्या, हा अर्थसंकल्प जो आहे फक्त आकड्यांचा नाही, तर तो सर्वसामान्य माणसाच्या जीवनावरती परिणाम करणार आहे. यावरती तुमचं काय मत आहे नक्की मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा. थँक्यू.